वेलकम ऑल ऑफ यू. या तासामध्ये या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की टू बीची क्रियापदं कुठली कुठली आहेत आणि त्यांचा वापर कसा केला जातो आणि त्यांचे फॉर्म्स कुठले आहेत. चला तर मग चालू करूयात. जसं की आपण आता या स्क्रीनवर पाहतोय त्यानुसार वर्ब टू बी याचं आपण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. याशिवाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्याचे फॉर्म्स कुठले कुठले आहेत, त्याचे युजेस काय होतात आणि त्याचबरोबर त्याचे स्पेशल स्ट्रक्चर्स कोणकोणते इंग्लिश ग्रामरमध्ये यूज केले जातात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासमोर इंट्रोडक्शन आपण पाहणार आहोत. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इंग्रजीतील टू बी हे अतिशय महत्त्वाचं क्रियापद आहे आणि याचा अर्थ जो आहे तो आहे असणे असा होतो की जेव्हा ते एखादी गोष्ट आहे हे आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण टू बीची क्रियापदं वापरत असतो. याशिवाय याचे काही फॉर्म्स पडतात, जसे की आपल्या स्क्रीनवर दिसत असतील एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी आणि शॅल बी. हे सर्व टू बीच्या क्रियापदांचे फॉर्म्स आहेत जे आपण इथून पुढे त्याचा वापर कसा होणार ते आपण पाहणार आहोत. याशिवाय त्याच्या विशेष रचनाशिवाय सुद्धा सांगितल्याप्रमाणे आपण पाहणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा या टू बीचा अर्थ काय आहे तर तो आहे असणे असा. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असणे म्हणजे काय तर त्याचं एक्झिस्टन्स, आयडेंटिटी किंवा एखाद्या पदार्थाचा स्टेट हा आपण इथं सांगू शकतो. त्याचे काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. बघा तुमच्या स्क्रीनवर काही एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहेत. पहिलं आहे आय एम अ स्टुडंट. या ठिकाणी जे टू बीचं क्रियापद आलेलं आहे ते आहे यम आणि या यमचा इथं अर्थ होतो आहे. आता या ठिकाणी आयडेंटिटी सांगितली गेलेली आहे की मी कोण आहे तर मी एक विद्यार्थी आहे. नंतर आपण दुसरं एक्झाम्पल पाहू शकतो की ज्या ठिकाणी दिलेलं आहे शी इज हॅप्पी. आता या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह यूज केलेलं आहे आणि त्याचं स्टेट सांगण्यात आलेलं आहे की ती आनंदी आहे. इथं पण मात्र इजचा अर्थ हा आहे असा होतो. त्यानंतर आपण पाहू शकतो की पुढचं वाक्य आहे दे वेअर टायर्ड. आता हे भूतकाळामधलं रूप आहे. दे हे अनेक वचनी कर्ता असल्यामुळे त्याला आपण वेअर हे क्रियापद लावलेलं आहे आणि याचा अर्थ असा होतो की ते थकले होते. म्हणजे यावरून आपल्याला जाणवेल की टू बीची जी क्रियापदं आहेत यांचा अर्थ एकतर आहे, होता किंवा असणे हे सांगण्यासाठी आपण शक्यतो करत असतो. आता या ठिकाणी एक महत्त्वाची नोट पण दिलेली आहे बघा. बऱ्याच ठिकाणी टू बीची क्रियापदं ही मेन व्हर्ब म्हणून यूज केली जातात, मात्र काही वेळेला हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून पण काम करतात. ते कसे काम करतात ते आपण इथून पुढे पाहणार आहोत. यानंतर आपण काही फॉर्म्स जे टू बीचे आत्ताच पाहिले होते ते प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्समध्ये कसे यूज करायचे ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रेझेंट टेन्समध्ये सिंग्युलर जर आपला करता असेल तर आपण यम किंवा इज वापरतो. प्लुरल जर करता असेल तर आपण आर हे क्रियापद वापरतो. त्याचप्रमाणे पास्ट टेन्समध्ये आपण सिंग्युलर कर्त्यासाठी वॉज आणि अनेक वचनी कर्त्यासाठी वेअर हे आपण टू बीचं फॉर्म वापरत असतो. याशिवाय फ्युचरमध्ये शॅल बी किंवा विल बी हे प्लुरलसाठी पण यूज केलं जातं आणि सिंग्युलरसाठी पण यूज केलं जातं. आता याचे काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. पहिल्यांदा प्रेझेंट टेन्सचे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की प्रेझेंट टेन्समध्ये आपण आय साठी यम, वी साठी आर, यू साठी आर, ही, शी, इट साठी इज आणि दे साठी आर हे आपण हेल्पिंग वर्ब वापरत असतो. त्यानुसार तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की पहिलं उदाहरण आहे आय एम. याचा अर्थ आहे मी आहे. नंतर ही और शी और इट इज म्हणजे ह्या तिघांसाठी आपण इज हे टू बीचं फॉर्म वापरतो म्हणजे तो, ती, ते आहे. नंतर वी, यू, दे हे अनेक वचनी सर्वनाम जे आहेत त्यांच्यासाठी आपण आर हे क्रियापद वापरत असतो. यानंतर पास्ट टेन्ससाठी आपण पाहू शकतो की या ठिकाणी एक वचनी जो कर्ता आहे त्याला आपण वॉज वापरतो आणि अनेक वचनी कर्त्यासाठी आपण वेअर वापरत असतो. ज्याप्रमाणे आपल्याला दिसू शकतं की आय और ही और शी वॉज याचा अर्थ होता की मी, तो, होती किंवा होता. नंतर आहे यू, वी, दे, वेअर हे अनेक वचनी सर्वनाम आहेत आणि म्हणून त्यासाठी आपण वेअर हे क्रियापद वापरलेलं आहे. फ्युचरमध्ये मात्र असा काही बदल होत नाही. या ठिकाणी शॅल बी किंवा विल बी हे वापरलं जातं. त्यानंतर आपण पाहणार आहोत की टू बीच्या क्रियापदांचा वापर कसा केला जातो, याचे यूज काय आहेत. तर बघा पहिल्यांदा टू बीचा आपण वापर पाहतोय तो आहे आफ्टर नाउन्स. नाउन नंतर याचा वापर कसा केला जातो. आता हा जो वापर केला जातो हा ओळख दर्शवण्यासाठी केला जातो आणि त्याचं स्ट्रक्चर असं आहे की पहिला आपण सब्जेक्ट घेतो, त्यानंतर टू बीचे क्रियापद आणि नंतर आपण नाउन घेत असतो. त्याचे एक्झाम्पल आपल्या समोर आहेत. ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे हे सांगण्यासाठी आपण हे यूज केले. नंतर आहे आय एम अ टीचर. मी शिक्षक आहे. आणि दे वेअर स्टुडंट्स. ते विद्यार्थी होते. या ठिकाणी आपण ओळख दर्शवण्यासाठी यम इज आरचा वापर केलेला आहे.
यानंतर आपण गुणधर्मदर्शक म्हणजेच ॲडजेक्टिव्ह चा वापर टू बीची क्रियापदं वापरून कसं करायचं ते पाहणार आहोत. जसं की आपल्या समोर स्ट्रक्चर दिसत असेल की सब्जेक्ट, यानंतर आपण टू बीचं क्रियापद वापरणार आहोत आणि नंतर आपण ॲडजेक्टिव्ह घेणार आहोत. त्याचे काही एक्झाम्पल बघा. शी इज ब्युटिफुल याचा अर्थ आहे ती सुंदर आहे. या ठिकाणी ब्युटिफुल जे आहे ते ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की वी आर टायर्ड, या ठिकाणी टायर्ड जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. गुणदर्शक एक शब्द आहे, याचा अर्थ होतो की आपण थकलो आहोत. आणि लास्ट आहे ही वॉज अँग्री. या ठिकाणी अँग्री हा जो शब्द आहे तो या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतोय आणि या वाक्याचा अर्थ होतोय तो रागावलेला होता. यानंतर आपण पाहू शकतो की याचा पुढचा वापर जो केला जातो तो केला जातो एखादं ठिकाण दर्शवण्यासाठी. मग ते कसं दर्शवलं जातं तर पहा, याचं स्ट्रक्चर आहे. पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेतो, त्यानंतर टू बीचं क्रियापद यूज करतो आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपण पाहिले की नाऊन यूज करत होतो, नंतर ॲडजेक्टिव्ह यूज करत होतो. आता या ठिकाणी आपल्याला नाऊनच यूज करायचं आहे, पण हे प्लेसचं नाऊन असणार आहे. पण इथं एक फरक किंवा एक बदल असणार आहे की त्याच्या अगोदर आपल्याला प्रिपोजिशन यूज करायचं आहे. आता हे कसं यूज केलं जाईल तर तुमच्या समोर आहे. आय एम ॲट होम. या ठिकाणी होम हे एका ठिकाणाचं नाव आहे, पण त्याच्या अगोदर आपण प्रिपोजिशन घेतलेलं आहे ॲट, आणि या ठिकाणी आपण जो टू बीचा फॉर्म घेतलेला आहे तो आहे एम. मग याचा अर्थ काय होतो? आय एम ॲट होम, मी घरी आहे. दुसरं आहे ही इज इन द ऑफिस. ऑफिस हे प्लेसचं नाव आहे. या ठिकाणी आपण जे प्रिपोजिशन घेतलेलं आहे ते इन आहे आणि या वाक्याचा अर्थ होतो ही इज इन द ऑफिस, म्हणजेच तो ऑफिसमध्ये आहे. आणि लास्ट एक्झाम्पल आहे दे वेअर इन द पार्क. पार्क हे नाऊन आहे, इन हे प्रिपोजिशन आहे आणि या वाक्याचा अर्थ होतो ते पार्कमध्ये होते. आता या स्ट्रक्चरमधून कुठली व्यक्ती कुठं आहे, ती कोणत्या प्लेसवर आहे हे सांगण्यासाठी हा फॉर्मॅट आपल्याला मदत करत असतो. आता याशिवाय हेल्पिंग वर्ब, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की हेल्पिंग वर्ब काही वेळेला मेन वर्ब म्हणून पण काम करतात आणि काही वेळेला ते हेल्पिंग वर्ब म्हणून पण काम करतात. ते कसे करतात तर पहा, या ठिकाणी आपण स्ट्रक्चर पाहू शकतो टू बीच्या क्रियापदाचं ॲज अ हेल्पिंग वर्ब. पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेतो, त्यानंतर टू बीचे क्रियापद जे एम इज आर, वॉज, वेअर, शॅल बी किंवा विल बी आहे ते घेतो आणि त्याच्यानंतर वर्बचा आय एन जी फॉर्म यूज करतो. आता याचं एक्झाम्पल बघा. आय एम रीडिंग. या ठिकाणी इथं मेन जो वर्ब आहे तो आहे रीडिंग आणि एम जो आलेला आहे तो आहे हेल्पिंग वर्ब. म्हणजे टू बीचं क्रियापद हे हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा काम करत असतं. दुसरं आहे शी वॉज स्लीपिंग, ती झोपत होती. आणि लास्ट आहे दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत. तिन्ही वाक्यांमध्ये आपण आय एन जी असणारी क्रियापदं घेतलेली आहेत आणि त्याच्या अगोदर आपण टू बीची क्रियापदं वापरलेली आहेत. आता याशिवाय काही स्पेशल स्ट्रक्चर्स आहेत जे आपण टू बीच्या क्रियापदांबरोबर वापरू शकतो. त्यातलं पहिलं आहे देअर. आता तेथे एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. याचं स्ट्रक्चर आहे देअर प्लस टू बी प्लस नाऊन. आता याचे एक्झाम्पल आपण पाहू शकता. देअर इज अ बुक ऑन द टेबल. टेबलवर एक पुस्तक आहे. नंतर दुसरं आहे देअर आर मेनी पीपल. तेथे खूप लोक आहेत. देअर वॉज अ कॅट इन द रूम. खोलीमध्ये एक मांजर होते, इथं वॉज आलेला आहे. याशिवाय आपण टू बीच्या क्रियापदांच्या साहाय्यानं वाक्यांचं निगेटिव्ह सुद्धा रूप तयार करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. पहिल्यांदा आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर टू बीचं क्रियापद आणि टू बीच्या क्रियापदानंतर वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला नॉट हा शब्द यूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह घेऊ शकता. त्याचे काही एक्झाम्पल तुमच्यासमोर बघा. ही इज अ टीचर हे साधं वाक्य होतं, सिंपल अफर्मेटिव्ह वाक्य होतं. त्याला आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे तर वरच्या स्ट्रक्चरप्रमाणे या वाक्यामध्ये जो हेल्पिंग वर्ब आहे, टू बीचं फॉर्म आहे, ते आपल्याला शोधावं लागेल जे या ठिकाणी आहे इज. आणि त्याच्यानंतर आपण फक्त एक शब्द लिहिला नॉट की आपलं जे वाक्य आहे ते निगेटिव्ह झालं. ही इज नॉट अ टीचर. सेकंड वाक्यामध्ये पण बघूयात. या ठिकाणी जे आपलं टू बीचं फॉर्म आहे ते आहे वॉज आणि जर आपण वॉजच्या नंतर नॉट हा शब्द लिहिला तर आपलं निगेटिव्ह वाक्य तयार असं होईल शी वॉज नॉट हॅप्पी. तिसरं एक्झाम्पल बघूयात. दे आर हिअर. या वाक्यामध्ये आर हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे आणि या हेल्पिंग वर्ब नंतर जर आपण नॉट शब्द यूज केला तर आपलं वाक्य होतं दे आर नॉट हिअर. ते इथे नाहीत. म्हणजे आपण पाहिलं की हेल्पिंग वर्ब नंतर जर आपण नॉट हा शब्द यूज केला तर वाक्याचं निगेटिव्हमध्ये रूपांतर करायला आपल्याला मदत होते. याशिवाय आपण काही हेल्पिंग वर्बचा वापर करून वाक्याला प्रश्नार्थक रूप देऊ शकतो. आता प्रश्न दोन प्रकारचे असतात. एक असतो व्हर्बल क्वेश्चन
की ज्याला आपण येस नो टाईपचा क्वेश्चन म्हणतो, की ज्याचं उत्तर एकतर येस किंवा नो असं आपण देऊ शकतो. आणि दुसरा प्रकार असतो WH क्वेश्चन. आता या दोन्हीपैकी जो पहिला प्रकार मी सांगितला व्हर्बल क्वेश्चन, हा व्हर्बल क्वेश्चन आपण या टू बीच्या क्रियापदांचा उपयोग करून तयार करू शकतो. आता ते कसं करू शकतो याचं स्ट्रक्चर तुमच्या समोर दिसतंय, पण एक एक्झाम्पल मी सोडवून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी आहे ही इज अ डॉक्टर. या ठिकाणी हे टू बीचं जे क्रियापद आलेलं आहे ते आहे इज. आणि जर या वाक्यापासून आपल्याला व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा असेल तर आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची, हा जो हेल्पिंग वर्ब आहे त्याला आपण वाक्याच्या सुरुवातीला नेणार आहोत आणि बाकीचं वाक्य आहे असं कंप्लीट करून शेवटी आपण फक्त या ठिकाणी क्वेश्चन मार्क देणार आहोत. आणि जर एवढं केलं तर तुमचं येस नो टाईपचा क्वेश्चन तयार होतोय. आता हा क्वेश्चन कसा तयार होईल ते आपण बघूयात. जर मी इज हा शब्द सुरुवातीला घेतला आणि जर ही त्याच्यानंतर मी यूज केलं तर तो आपला प्रश्न तयार होईल. बघा, जर समजा मी हा इज शब्द सुरुवातीला घेतला, त्याच्यानंतर राहिलेला मी ही लिहिला आणि नंतर मी राहिलेला डॉक्टर जर लिहिलं आणि शेवटी मी क्वेश्चन मार्क दिला तर आपला क्वेश्चन तयार होतोय इज ही अ डॉक्टर. सॉरी, या ठिकाणी हे आर्टिकल घ्यायचं राहिलं. इज ही अ डॉक्टर हा आपला झाला क्वेश्चन. तसंच आपण दुसरं एक्झाम्पल पाहू शकतो. यू आर अ स्टुडंट. या ठिकाणी आर जो आहे त्याला आपण सुरुवातीला घेतलं तर हा क्वेश्चन असा तयार होऊ शकतो, आर यू अ स्टुडंट. तिसरं आहे शी वॉज ॲट स्कूल. या वाक्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे ते आहे वॉज. याला सुद्धा आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतलं तर वाक्य आपलं असं होऊ शकतं, वॉज शी ॲट स्कूल. म्हणजे आपण टू बीच्या क्रियापदांचा वापर करून येस नो टाईपचे क्वेश्चन सुद्धा तयार करू शकतो. आता आपण या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय शिकलो याची एक क्विक रिव्ह्यू त्याचा आपण घेतोय, समरी आपण त्याची घेतोय. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं की टू बीचा अर्थ काय आहे. तर टू बीचा अर्थ आहे असणे किंवा आहे असा होतो. टू बीची रूपं कुठली कुठली आहेत तर ती आहेत एम इज आर, वॉज वेअर, शॅल बी किंवा विल बी, ही त्याची रूपं आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की या टू बीच्या क्रियापदांचा वापर नामांबरोबर केला जातो, विशेषणांबरोबर केला जातो किंवा ठिकाणांच्या नावांबरोबर सुद्धा तो केला जातो. याशिवाय हे जे टू बीचं क्रियापद आहे ते काही वाक्यांमध्ये मेन व्हर्ब म्हणून तर येतच, पण काही वाक्यांमध्ये ते हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच त्याला मराठीमध्ये सहाय्यक क्रियापद आपण म्हणू शकतो. याचं पण काम ही टू बीची क्रियापदं करत असतात. याशिवाय कुठल्याही वाक्याचं नकारार्थक वाक्य तयार करण्यासाठी किंवा कुठलंही वाक्य प्रश्नार्थक करण्यासाठी टू बीच्या क्रियापदांचा आपण वापर करू शकतो. आता काही एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहेत. याचा अभ्यास आपण करू शकता. यापासून निगेटिव्ह वाक्य तयार करू शकता किंवा व्हर्बल क्वेश्चन सुद्धा तुम्ही स्वतःहून तयार करू शकता. तर या ठिकाणी हा व्हिडिओ मी थांबवतोय. तर अशा पद्धतीने या तासाला या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की टू बीची फॉर्म्स कुठले आहेत, त्याचा वापर कसा करायचा. पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात लवकर. धन्यवाद.